मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे आणि उद्यापासून पुन्हा जरांगे पाटील मैदानात उतरत आहेत। 6 जुलै ते 13 जुलै अशी मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी जरांगे पाटलाची रॅली असणार आहे। काय नेमकं त्यांचं सविस्तर दौरा असणार आहे आपण जाणून घेऊया। दादा, कसा दौरा असणार आहे, कुठे कुठे भेटी देणार आहेत, कशी रॅली असणार आहे, कुठे सभा असणार आहे? उद्या 6 जुलैला हिंगोलीला आहे। तिथलाही मराठा समाज सगळे एकत्र जमून शांतता परिवर्तन मराठा आरक्षणाची रॅली करणार आहेत की जनजागृती रॅली आहे ती। 7ला परभणीला आहे, 8ला नांदेडला आहे, 9ला लातूर, 10ला धाराशिव, 11ला बीड, 12ला जालना आणि 13ला छत्रपती संभाजीनगरला। आपण आपल्या जिल्ह्यातला मराठा समाज आपल्या मुलांना आरक्षण मिळावं यासाठी एकत्र येणार आहे आणि मराठा समाजाला आव्हान आहे की आपण आपल्या मुलासाठी आपण ताकदीने एकत्र यायचं आहे। कारण आपण जर वेळ दिला, आपण जर घराच्या बाहेर पडलो तर आपल्या लेकराला न्याय मिळणार आहे। त्यासाठी मराठा समाजानं एक दिवस कामं सोडून 1-2 महिन्याला आपल्याला रस्त्यावर येऊन जागृती करावीच लागणार आहे, तरच आपले लेकरं मोठे होणार आहेत। ही मराठा समाजाला माझी विनंती आहे की वारंवार आपल्याला 1-2 महिन्याला ताकदीनं सगळ्या मराठ्यांना एकत्र यावंच लागणार आहे, त्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही। म्हणून सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या जिल्ह्यात जिथं ठिकाण असेल आणि त्या ठरलेल्या वेळेत सगळ्यांनी आपले 1 दिवसासाठी कामं बाजूला ठेवून स्वतःच्या मुलासाठी आणि आपल्या स्वतःच्या जातीसाठी एकत्र यायचं आहे आणि सगळ्यांनी शांततेत एकत्र यायचं आणि शांततेत वापस जायचं आहे। कारण शांतताच मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे। आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली होती, जी सगळ्या स्वराची आपली मूळ मागणी आहे किंवा हैदराबाद गॅजेट असेल। आता 13 तारीख जवळ येते, सरकार काही प्रयत्न करते, काय हालचाली आहेत का, काही तुम्ही आढावा घेतला का त्याचा? नाही, होईल, 100% होईल। सगळ्या सोयरीची आमच्या व्याख्याप्रमाणे अंमलबजावणी होईल। हैदराबादचं गॅजेटही लागू होईल, सातारा संस्थांचंही होईल आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे। सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं त्यावेळेस तोच आधार घेऊन मराठा आणि कुणबी एकच 2004चा JR काढला होता। त्यामुळे काय इथं त्याच्या फक्त शिथिलता आणायची त्या JRमध्ये। एकदम सोपं आहे, ज्या बाकीच्या कुणबी बाकीच्यांच्या ज्या पोटजाती म्हणून घातल्यात तसंच मराठ्यांची पोटजातही कुणबी आहे। हे साधा आणि सोपा निर्णय असताना सरकारने किचकटात शिरायची गरजच नव्हती, तरीही शिरलेत। परंतु 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, त्या आधारावर व्यवसायानुसार जर सगळ्यांना दिलं तर मराठ्यांचा आणि कुणबी यांचा व्यवसाय एकच आहे। मराठ्यांनाही दिलं पाहिजे, मराठ्यांच्या पोरावर अन्याय नाही झाला पाहिजे। म्हणून आम्ही आता 5 टप्प्यात शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली। आता ही पहिल्या टप्प्यात आहे, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण, मुंबई इथपर्यंत सगळ्या टप्प्यात पूर्ण राज्यभर आम्ही मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून एकत्र येणार आहेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाजही स्वतःच्या मुलासाठी घरी राहणार नाही याची 100% आम्हाला खात्री। या ठिकाणी काही दिवसापूर्वी ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात आली होती, त्याची दखल आता सरकारने घेतली। त्याच्यासाठी 3 पथक नेमले आहेत, कोण करतं हे माहिती घेत आहेत? नाही, पण एक गोष्ट खरी आहे की सरकारनं हे खरंच आता गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे। त्यानंतरही जर पुन्हा पोलिसाचे पथक आल्याच्यानंतर ते आले की नाही माहीत नाही, परंतु काही ठिकाणी आहे की कोणी म्हणतं इकडं आले, कोणी म्हणतं तिकडे गेलं, पण त्याच्यावर जास्तीचा जोर लावून सरकारनं ते मात्र शोधणं गरजेचं आहे। नेमकं हे कोण, कारण हे खूप गंभीर विषय दिसतो आहे, त्यामुळे सरकारनं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे। एक न्यायालयाचा विषय आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणाऱ्या मराठा समाजाला याचिकामध्ये प्रतिवादी करणे आवश्यक आहे, असे निरीक्षण मंगळवारी न्यायालयाने सांगितले किंवा नोंदवले। त्यानंतर न्यायालयाने बुधवारी आयोगाला प्रतिवादी करत नोटीस बजावली आहे आणि 10 जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत। नाही, आता न्यायालयामध्ये मॅटर असल्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेत आपण बोलू नाही, त्यामुळे न्यायदेवता मराठ्यांना न्याय देईन मी एवढंच सांगत, परंतु न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळं मी त्याच्यात नाही बोलणार। आता तुम्ही रॅली काढणार आहात, एक शक्ती प्रदर्शन असेल, ही विधानसभेची मराठा समाजाची तयारी आहे? नाही, अजिबात नाही। आमच्या लेकरांना आरक्षण का दिलं जात नाही, अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची का केली जात नाही, बाकीचे अनेक प्रश्न आहेत ते का सोडवले जात नाहीत? केसेस मागं घेऊ, तुम्ही घेतल्या नाहीत। हैदराबादचं गॅजेट लावायला अडचणच नाही, ते का लावत नाही? सातारा संस्थांचं लावायला काय अडचण आहे? बॉम्बे गव्हर्नमेंटचं लावायला काय अडचण आहे? पहिले शासक ते होते, आता शासक तुम्ही आहेत। मराठ्यांवरतीच अन्याय का करायचा? असं मराठ्यांच्या पोरांनी काय केलं आहे की तुम्ही त्यांना देत नाही आहेत? पोरांना, विद्यार्थ्यांना शाळेत किती अडचणी यायला लागल्यात। आईबापाने कष्ट करून पोरं शिकवायची आणि त्या पोरांची जर इच्छाच पूर्ण होत नाही, त्या आईबापाची पूर्ण होत नाही त्या आरक्षणामुळे, तर तुम्ही असून हक्काचं का देत नाही आहेत?
याच्यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा ताकदीने एकवटणार आहे. जरी कामाचे दिवस आहेत, थोडंफार कमी जास्त होईल हे आता मान्यच करावं लागणार आहे की कामाचे दिवस आहेत, आषाढी वारी पण आहे, त्यामुळं थोडंफार कमी होईल. पण आहे ते मराठी जे आहे ते ताकदीनं रॅलीत सहभागी होणार स्वतःच्या जातीसाठी आणि मुलासाठी. माझे सगळ्यांना आव्हान आहे की आपण आपल्यासोबत पाण्याची बाटली पण असू द्या, छत्री पण सोबत असू द्या पावसांचे दिवस आहेत. कारण कितीही पाऊस आला तरी मी मात्र 100% येणार आहे. कार्यक्रम कोणताही ठरलेला रद्द होणार नाही. सगळेची सगळ्या शांतता रॅली, मराठा आरक्षण जनजागृती रॅली होणार म्हणजे होणार. फक्त एकच मराठा समाजाला आव्हान आहे माझं हात जोडू की घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. सातत्यानं आपल्याला बाहेर पडावं लागणार. जसं सातत्यानं हे आंदोलन अंतर्वलीत मी लावून धरलं आहे म्हणून मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात आरक्षण पडायला लागले, तसं प्रत्येक मराठ्यांना घराच्या बाहेर पडावंच लागणार आहे. कितीही पाऊस असला किंवा कितीही कडक ऊन असलं आणि कितीही संकट आले तरी घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. याच्यात फक्त माझी दुसरी एक विनंती की कोणी राजकारण आणू नका. मी भाजपचा मराठा, मी काँग्रेसचा मराठा, मी राष्ट्रवादीचा, मी शिवसेनेचा मराठा. घराघरातल्या मराठ्यांच्या पोरं हे आरक्षणामुळे मोठे होणार आहेत. प्रत्येक घरातला मराठा, प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांना हे आरक्षण लागणार आहे. त्यामुळं आपल्या लेकरांचं हित बघा, पक्षाच्या हिताकडं बघून स्वतःच्या लेकराचं आणि स्वतःच्या लेकराच्या जातीचं कोणी वाटोळं करू नका. म्हणून ताकदीनं सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा. 1-2 महिन्याला आपल्याला आपली शक्ती दाखवावीच लागणार आहे. त्याच वेळेस मराठ्यांना न्याय मिळणार आहे. नक्कीच मराठ्याची शक्ती लोकसभेला दिसून आली. मराठ्यांनी निर्णायक मतदान केलं आणि काही जण मराठा उमेदवारांना त्याचा फायदा झाला. काही लोक तुम्हाला भेटायला येत असतात, आमदार असतील, माझे आमदार असतील. कुठेतरी आता मराठा निर्णायक झाला आहे, व्हावंच लागणार आहे. पाठीमागचं विसरून मराठ्यांच्या आमदाराला चालणार नाही. तुम्ही पक्षाकडे बघून मराठा समाजाची हानी होणार नाही याची पण काळजी घ्या. कोणाला आपली ताकद द्यायची आणि कोणाला नाही द्यायची. मराठा समाजाच्या विरोधात काम करणाऱ्याला मराठ्याच्या आमदारांनी ताकद दिली नाही पाहिजे. कारण ते ज्यावेळेस मराठ्यांना अडचणीत आणणार नाहीत त्यावेळेस मराठ्यांच्या लोकांना, मराठ्याच्या आमदारांना त्यांना ताकद दिलीच पाहिजे, 100% दिली पाहिजे. पण जर ते आपलं मत घेऊन, मराठ्यांच्या आमदाराचं मत घेऊन, मराठ्यांच्या जनतेचं मत घेऊन जर मराठ्यांचीच जात आणि मराठ्यांचेच पोर अडचणीत आणणार असले तर मराठ्यांच्या आमदारानं आणि मराठ्यांच्या मतदारांनासुद्धा खूप गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. तुमच्याच पोरांवरती तुम्हीच जाळ फेकू नका किंवा त्यांना जाळाच्या खाईत लुटू नका. कारण ही सगळी काळजी घेणं ही आमदारांची, मराठ्यांच्या मंत्र्यांची, सगळ्यांची जबाबदारी आहे. जरा बारकाईनं लक्ष ठेवा आणि जात वाचवायचं बघा. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन पप्पू मावरकरसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, अंतर्वाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.